बॉक्समध्ये पाठवा। वेळेचा जर विचार केला तर आता खऱ्या अर्थानं 3 वाजत आलेत आणि आणखीन बरेचसे सामने बाकी आहेत। वेळ जास्त घेऊन नाही चालणार, त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय, प्लीज आपण या। पहिलाच बॉल पंचांनी नो बॉल घोषित केला आणि नो बॉल घोषित केल्यानंतर यष्टीरक्षकाने मागून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या। रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। विकेटचं पतन पहिल्याच बॉलवरती, जो नो बॉल होता, परंतु नो बॉलवरती रनआउटची संधी होती आणि ती संधी घेतली फलंदाज, इथे बाद, गॉन। या मॅचचं समालोचन त्यांच्या मधुर वाणीने आपण ऐकणार आहोत। तुर्तास मी थांबतोय। थँक्यू, थँक्यू सो मच। योगेशजी दडपे, माझा आवाज चला वळूयात थेट मॅचच्या दिशेने। हलक्याशा हाताने प्लेस केले आहे चेंडूला। तमसेचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करिता। दशरथ पाटील ज्याने सिंगल या ठिकाणी एक्झिक्यूट केलेले आहे। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान प्रेझेंट छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 पहिला हंगाम आपल्याला अनुभवायला मिळतोय। संजयजी भुयाळ अध्यक्ष, प्रसाददादा गोपीनाथ भोईर सचिव आणि त्यांची संपूर्ण टीम जे एकत्रित एकसूत्रात गुंफलेले आहेत आणि या स्पर्धेचं नियोजन केलंय। आज सूर्यागडाला प्राधान्य। एका बाजूने आपण पाहू शकाल वीर बिरसा तामसई ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी खामलोली, अशा 2 संघांमध्ये सुरू असलेली ही महत्त्वपूर्ण लढत। बॉलर तयार। यावेळेस मात्र आपण पाहू शकाल पंच दर्शवत आहेत नो बॉल। लाऊड अपील देखील करण्यात आला होता डायरेक्ट हिट नंतर, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत। सुंदरशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आहे। अतिशय नेत्र दीपक, नेत्र लोचक आणि नयन मनोहरी स्वरूपात तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा खूप मोठ्या कालावधीनंतर पालघरच्या पूर्वेस खुल्या गटातील 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा नियोजित करण्यात आली। फ्री हिटचे संकेत पंच दर्शवत आहेत। किरण केने ब्रँड ऑफ कांबोडे यांचा हा इशारा आहे। सूट सवलत आणि कमिशन फलंदाजाकरिता। शॉट ऑफ लेंथ वरील चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवला गेलाय। खूप छान रीतीने आपण पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेट्स। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण तपासून पाहिली, 5 षटकांचा एक परिपक्व क्रिकेट हाताळलं जात आहे। ऑन साइडला परिपूर्णरित्या फलंदाजासाठी खूप वाव आहे, कारण जागा रिक्त आहेत। ऑफ साइडचा विचार जर आपण केला तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय। एक शॉट एक्स्ट्रा कव्हर घेण्यात आलेले आहे। पॉइंटच्या कक्षेवरून सजवलेला फटका आहे। इनटू द गॅप मध्ये चेंडू दंड 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 करत निघून चाललाय सीमारेषा पलीकडे। छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन चौकार।
एकावर 0-10 धावा आहेत. फलकावर बॉलर तयार आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेट, फटक्याची निवड केली. इनटू द गॅप मध्ये आहे गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ. कॉपी बुक स्टाईलने स्क्वेअर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळते. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला येऊ दिलं, व्यवस्थित पद्धतीने हाताळलं, निहाळलं आणि तदनंतर मात्र बॅटचा फेस ओपन करून एक बहारदार फटका. पहिल्या षटकाचा काही खरपूस समाचार घेण्यात आलाय. फलकावरती 14 धावा, 14 रन्स या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समारोपानंतर वीर बिरसा तामसई ब संघ एका चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय दर्शवत आहेत, पाण्याची सुव्यवस्था हवी आहे का, परंतु पंच त्या ठिकाणी या पाणी घेऊन जा, पंचांचा इशारा आलाय, थोडीशी त्वरा करा. संयोजन समितीला आम्ही नम्र विनंती करतोय की पाण्याची सुव्यवस्था करायची आहे मुख्य खेळपट्टीवर. विदाऊट प्रायोजक पहिल्यांदाच आपण पाहू शकाल की 1 लक्ष प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा कुठल्याही प्रकारचं दातृत्व न स्वीकारताना मात्र या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक खूप मोठं उदाहरण. चला लवकर घेऊन जा संयोजन समिती. पाण्याची व्यवस्था अगदी लगबगीने आपण करावी ही विनंती. तर क्रिकेटचा हा खेळ म्हणजेच तरुणांचा श्वास बनत चाललेला आहे. अनेक धर्मांना, अनेक जातींना एकत्रित एक सूत्रात गुंफण्याची क्षमता असलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. आज समाज कोणताही असो, जात कोणती असो, धर्म कोणताही असो, परंतु ज्या रीतीने क्रिकेटची जी व्याप्ती आणि लोकप्रियता वाढत चाललेली आहे ती उल्लेखनीय आपण पाहतोय. आणि त्याचंच एक मुख्य उदाहरण 17 पाडे मिळून बनलेला दुकटन गाव आणि त्या दुकटन गावातील मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा पाहायला मिळते. स्ट्रेट बॅटने जबरदस्त फटका, सचिन रमेश तेंडुलकर. कॉपीबुक स्टाईलने चेंडू सीमारेषा पार, चौकार. हे 65 धावा करण्याचा अभूतपूर्व रेकॉर्ड ज्या फलंदाजाच्या नावावरती आहे असा दशरथ पाटील सद्यस्थितीमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण रीतीने खेळण्याचा दांडगा अनुभव, ऑन फील्ड प्रचंड आक्रमक, ऑफ फील्ड प्रचंड प्रेमळ अशी केमिस्ट्री असलेला दशरथ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तामसईचा हा ब्रँड गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर सेवार्थ ज्याने दाखवलाय. आणखीन एक बहारदार फटका, फुलटॉस होता आणि त्याला लॉंग लेग मध्ये खूप छान पद्धतीने सजवलंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. चला चेंडू लगेचच उपलब्ध करून द्यायचा आहे. संयोजन समितीला नम्र विनंती, अगदी विनाविलंब चेंडू उपलब्ध करून द्यावा मुख्य खेळपट्टीवर. बॅक टू बॅक मात्र आपण पाहू शकाल 3 चेंडूंमध्ये 2 चांगले फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला चेंडू जाऊ द्या मुख्य खेळपट्टीवरती विनंती आहे संयोजन समितीला. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अद्वितीय स्वरूपात हवेचा झोत मात्र प्रखर आहे. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांसाठी वाव असणारी ही गोष्ट आहे. आपण पाहू शकाल काही जबरदस्त प्रखर हवा ऑन साईडला अगदीच प्रगल्भ रीतीने पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू दिलाय पॉइंट झोन मध्ये, खूप बहारदार क्षेत्ररक्षण. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय आणि येथून मात्र आपण पाहू शकाल वीर बिरसा तामसई ब या संघाला हा दुसरा धक्का लागतोय. कॉन
वंदना देणारं गीत आपण ऐकलं. इतिहासामध्ये एकमेव असा राजा, ज्या राजाचं नाव आज 350 वर्षांनंतर देखील आदर्शाने घेतलं जातं. जबरदस्त इतिहास महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडून गेलाय. बॉलर तयार. साईडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षकाला हुलकावून देऊन वाईडिश लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतोय. दशरथ पाटील यांना आपण पाहू शकाल प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुनरागमन करण्याचा मानसाने मनसुबा दाखवला जातोय. गावदेवी खामलोली या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकाल राजेंद्र गिंबल अर्थातच खामलोली एक्सप्रेस या टोपण नावाने ज्याची व्याप्ती आहे. यस, व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत आणि सातत्यपूर्ण रीतीने जास्तीत जास्त वेगाने चेंडू हाताळण्यामध्ये ज्याला महारथ असलेला आहे असा राजेंद्र गिंबल. खूप कमी वयात अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव ज्याने प्राप्त केलेला आहे असा गोलंदाज. परंतु दुसऱ्या बाजूने दशरथ पाटील भन्नाट टच मध्ये वन्स अगेन लॉफ्ट केलंय. काउ फेज मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि अतिशय बहारदार झेल जो मात्र परिपूर्ण केला जातोय मिस्टर स्वप्नील गिंबल यांच्या माध्यमातून. अद्वितीय क्षेत्ररक्षण. खामलोली गावातील एक ब्रँडेड अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वप्नील गिंबल यांची ओळख सध्या झेल परिपूर्ण करतायत. गॉन. बॉल क्रिकेटच्या परिपटलावरील एक महानायक अष्टपैलू म्हणून पालघर जिल्ह्याने ज्याची नोंद घेतलेली आहे रुपेश वनगा. बघा, रुपेश वनगाला जेव्हा आपण पाहतो तेव्हा STMPL 2024 आठवते. खरं तर 18 चेंडूंमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 72 धावा त्याने शगुन डेव्हलपर्सच्या ऐतिहासिक मैदानामध्ये परिपूर्ण केल्या होत्या. प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये शेवटपर्यंत तो टिकून राहिला आणि 2024 चा कॅलेंडर इयर रुपेश वनगा याने आपल्या नावावरती केलं होतं. जर 7 ते 8 चेंडू तो सेट झाला तर रुपेश वनगा सारखा विध्वंसक फलंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल. ही रुपेश वनगाची हिस्ट्री आहे या पूर्व विभागामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. खूप छान फटका. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटरवरून चेंडू सीमा पार. चौकार. खूप चांगला फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलक वेगाने वधारत असताना जाऊन पोहोचते 29 या अंकावर. षटक क्रमांक 3 आहे प्रगती पथावर. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळतात. खराब स्वरूपातील चेंडू आहे. आपण चर्चा करत होतो रोहित वनगा आणि रुपेश वनगा या दोन बंधूंबद्दल जर बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने 365 पैकी 330 दिवस जे सरावामध्ये असतात. क्रिकेट हे त्यांचं पहिलं प्रेम आहे आणि सातत्यपूर्ण रीतीने प्रचंड सरावाच्या बळावर मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यामध्ये ज्यांनी सुयश प्रदान केलंय असे हे तामसे मला तरी वाटतं कासपाड्यावरून बिलॉंग करतायत आणि जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं. जेव्हा आपण तामसे पट्ट्यामध्ये जातो पोचाड्याचा प्रणय धुमाडा पटकन डोळ्यासमोर येऊन जातो. काय प्लेअर आहे. आताच STMPL पार पडली. त्या STMPL मध्ये स्वतःचा क्लास त्याने दाखवला. जांताराचा टीम या संघाकडून खेळत असताना क्लासिकल पॉवर हिटर आणि सक्सेसफुल ऑलराऊंडर म्हणून प्रणय धुमाडा याची देखील ओळख आहे. बॉलर तयार. ऑन साइडला काय फटका खेळलाय. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. स्वीट अँड स्मार्ट.
चौकार. की सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गाडीचा गिअर पूर्णपणे चेंज करण्यात आलेला आहे आणि येथून मात्र रुपेश वनगाची फलंदाजी बघण्यासारखी आहे. अद्वितीय फटक्यांची निवड बघा. त्याने एक षटकार जो खेचला तो काऊ फेजमध्ये खेचला आणि आता त्याने एक्स्ट्रा कव्हरला देखील निवडलाय. याआधी वायडिश लॉंग ऑफमध्ये एक फटका त्याने खेचला होता. म्हणजे मैदानाच्या चहू बाजूंनी चौफेर फटक्यांची उधळण करण्यामध्ये अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित असा फलंदाज आपल्या उच्च स्तरीय खेळाचं प्रदर्शन करतोय प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. रुपेश वनगा तामसेचा ब्रँड सुपर बॅटिंग. हा देखील चेंडू अर्ध्या पेज वरती होता परंतु व्यवस्थित कनेक्शन जुळून आलं नाही. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल धावसंख्या प्रचंड वेग पकडते आणि जाऊन विसावलंय 42 या अंकावरती. 42 रन्स अधिकृत स्वरूपातील तिसरं षटक जे प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू फेकून झालेत. महागड्या स्वरूपामध्ये गोलंदाजी जे आपण एक्सपिरियन्स करू शकतायत खामलोली संघाकडून. डाऊन दिले एक असेल का? यस पंच दर्शवतायत. खराब चेंडू व्हाईट बॉल जो दर्शवला गेलाय चामुंडा क्रिकेट स्टेडियम. अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान आहे. चहूबाजूने आपल्याला हिरवळ जी नेत्र सुखद अनुभवाला मिळते आणि निसर्गाच्या कुशीत आणि आई चामुंडा मातेच्या अगदीच सानिध्यात वसलेलं असं हे क्रीडांगण खूपच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक अद्वितीय फटक्याची निवड या ठिकाणी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये ज्या रीतीने फटक्यांची अगदी उधळण आपण पाहतोय ते विलक्षण आणि विस्मयकारक आहे. धाव फलक 47 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. एका बाजूने रोहित वनगा, दुसऱ्या बाजूने रुपेश वनगा, दोन बंधूंची जोडी जी मात्र कारगर ठरलेली आहे. 23 धावांचं एक महागडं षटक या ठिकाणी हाताळलं गेलंय. 47 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. प्रचंड महागडी गोलंदाजी अगदी अशाच रीतीने आपण पाहिलं होतं ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये राशिद खान आला होता. IPL गाजवून त्याने मँचेस्टरच्या मैदानाचा ताबा घेतला परंतु त्याच्या समोर नडला इयॉन मॉर्गन. एका सामन्यामध्ये 17 षटकार वन डे फॉर्मॅटमध्ये त्याने खेचले आणि 110 धावा मात्र खर्च करण्यात आल्या. राशिद खान सारख्या एका इकॉनॉमिकल गोलंदाजा विरुद्ध कोणीही अपेक्षा केली नव्हती परंतु तो घडलं मँचेस्टरच्या मैदानामध्ये. तोच किस्सा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 23 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये कोणीही कधीही मोठं नाहीये. सर्वात मोठा क्रिकेटच आहे हे आपण नेहमी पाहिलंय. कारण क्रिकेटमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी गर्व केलाय ते खेळाडू नामशेष झालेले आहेत. फक्त डोमेस्टिक किंवा टेनिस क्रिकेट याला अपवाद नाहीये तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हे किस्से घडलेले आहेत. आपण पृथ्वी शॉला पाहिलंय. यंदाच्या IPL मध्ये अनसोल्ड राहिला. यावेळेस मात्र त्रिफळाची खामलोली एक्सप्रेस राजेंद्र गिंबलचा क्लास फलंदाज तंबूच्या आश्रयाला रोहित वनगा याच्या खेळीस पूर्णविराम. गॉन. रोशन रावते यांचा हा आवाज आणि त्यांच्या आवाजामध्ये गायलेलं हे गीत अतिशय कमी वयात कमी कालावधीमध्ये रोशन रावते यांनी जे स्थान प्राप्त केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. आदिवासी समाजाचं नाव, खामलोली गावाचं नाव, पालघर जिल्ह्याचं नाव, साता समुद्रापलीकडे अगदी विदेशामध्ये देखील रोशन रावते यांची गाणी वाजतायत. त्याचा सार्थ अभिमान आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला आहे आणि त्यांच्याच आवाजामध्ये अतिशय बहारदार गीत आपण ऐकलंय. ते मात्र वाडिश लॉंग ऑफ मध्ये खूप सुंदर प्रयत्न होता. आपल्या संघासाठी काही ना काही पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 100% कमिटमेंट कशी दर्शवावी कारण रनिंग झेल क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप कठीण असतात. मैदानाच्या बाहेर बसून बघणं आणि मैदानामध्ये जाऊन खेळणं हा जमीन आसमानचा फरक आहे. बोलो तयार. फुलटॉस दिला. खराब चेंडू आणि त्याचा समाचार जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू आउट ऑफ द पार्क.
करून द्या. पंचांचा इशारा त्या ठिकाणी पोहोचतोय. चेंडू लगेचच उपलब्ध करून द्या मुख्य खेळपट्टीवर. खूप चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. 54 धाबाच्या फलकावरती सजलेल्या आहेत. सुपर बॅटिंग रुपेश वनगा या फलंदाजाला आपण पाहतोय. इतिहास साक्षीदार आहे रुपेश वनगाच्या बाबतीत. जर म्हणायचं झालं तर एक हार्ड हिटर बॅटर आहे. शोल्डर स्विंगर, मॅसिव्ह हिटर म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. शोल्डरला स्ट्रेच करत असताना हाय बॅकलिफ्ट सहित मात्र प्रॉपर अगदी बॅटच्या स्वीट स्पॉटला कनेक्ट होत असताना मोठमोठे फटके. कुलभर टप्प्याचा चेंडू लावड अपील जरूर. डिरेक्ट हिटचं देखील टेम्पटेशन बघायला मिळालं. तत्पूर्वी आपण पाहू शकाल निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 5 चेंडू फेकून झालेले आहेत फलकावरती. खूप चांगली टोटल 54 धावा. एक आकर्षक स्वरूपातील धावगती या ठिकाणी पाहायला मिळते. 5 षटकांच्या सामन्यामध्ये या मैदानाचा विचार जर आपण केला तर मी तर म्हणेन जो माझा अनुभव राहिलेला आहे कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. येथे मी 90 धावा देखील चेस होताना पाहिलेल्या आहेत या मैदानावर बऱ्याचदा. कारण स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकता ऑन साईड पूर्णपणे उतार आहे आणि आउटफील्ड तुम्ही बॅक साईडचा विचार घ्या म्हणजे लॉंग स्टॉप असेल, डीप फाईन लेग असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 54 या अंकावर. अधिकृत अशी 4 षटके समाप्ती अखेर झालेले आहेत. बघा जे व्यावसायिक क्रिकेटपटू असतात ना राहुल, ते नेहमी मैदानावरती आल्यावर पहिली गोष्ट चेक करतात की हवेचा झोत कोणत्या दिशेने आहे. हा त्यांचा पहिला कल असतो आणि तदनंतर ते मैदानाची बांधणी बघतात. आणि येथे जर आपण पाहिलं तर इडन गार्डन्स कोलकाताला अगदी रोहित शर्माने कितीतरी वेळा दुजोरा दिला. अक्षरशः 13 नोव्हेंबर 2014 मध्ये 264 धावा देखील त्याच मैदानामध्ये वन डे फॉर्मॅटमध्ये त्याने परिपूर्ण केले. आणि जर आपण चामुंडा क्रिकेट स्टेडियम दुकटनचा विचार केला तर येथे देखील आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. आणि आता महिन्याचा विचार जर आपण केला तर हा फेब्रुवारी महिना सुरू आहे म्हणजेच उन्हाचा तडाखा बसतोय. पूर्णपणे हे माळरान जो आहे तो टणक झालाय. जरा जरी आदळतोय चेंडू खेळपट्टींवरती तर सीमारेषा पलीकडे जातोय आणि त्या अनुषंगाने प्रचंड फास्ट अशा आउटफील्डमध्ये तुम्हाला चांगल्या धावा गोळा कराव्या लागतात. अदरवाईज चांगली गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. शेवटच्या षटकाची सुरुवात खराब झाली. वाईट बॉल या ठिकाणी येतोय. रोशन राऊते यांचा खूप चांगला पाठिंबा आहे. सर्वच खेळाडूंना आपल्या आदिवासी समाजातील खेळाडू घडावेत, पुढे यावेत म्हणून त्यांच्याकरता एक सपोर्ट सिस्टम बनतायत रोशन राऊते. यावेळेस मात्र ऑन साइडला काय क्रॅकिंग स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना एक मोठा प्रहार षटकार. भावेश भुयाळ बॅटमधून एक देखना फटका. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी. एका रुळावरती 2 गाड्या आल्या. मी बऱ्याचदा उल्लेख करतो की जेव्हा तुम्ही झेलसाठी जाता एकमेकांना कॉल करत चला. तुम्ही मैदानावरती तर गेलेला आहात परंतु मैदानामध्ये तुम्ही किती आहात ही गोष्ट देखील खूप मॅटर करते. हा झेल माझा नाहीये, हा झेल तुझा आहे, तू दूर उभा राहा. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो वेट वेट वेट. जरी हिंदी भाषिक जरी आपले काही क्रिकेटपटू असले तरी देखील आपण पाहतो ऋषभ पंत अरे जगा पे रुक जाना अगदी किती उग्रपणे तो बोलत असतो. परंतु हे कॉल महत्वाचे आहेत क्रिकेटच्या विश्वामध्ये. जर तुम्ही कॉलिंग करणार नाही तर कठीण आहे. वन्स अगेन लॉफ्टेड स्ट्रोक आउटफेटच्या दिशेने अचूकतेच्या मोजमापासहित मापदंडासहित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्या संघाकरिता स्वप्नील गिंबल याच्या माध्यमातून परफेक्ट ॲक्युरेसी दर्शवले गेलंय आणि महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. गॉन पहिला चेंडू खराब जरूर राहिला परंतु तदनंतर स्ट्रॉंग पुनरागमन करून दाखवलाय. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी वेडगा साहेब, आदरणीय सन्माननीय दयानंद भोईर साहेब यांना मी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित होण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय दारा सिंग एसटी चालक यांना देखील विनंती आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजित होण्याची कृपा करावी ही नम्र विनंती आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर आतापर्यंत
63-63 या अंकावरती जाऊन विसावलंय. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने प्रकाशजी वेडगा साहेब येत आहेत, दयानंद दादा येत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप सहकार्य असतं क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की होत नाही, त्यासाठी अनेकांचं सहकार्य आहे, अनेकांची भूमिका जी सकारात्मक असणं प्रचंड आवश्यक आहे आणि त्या भूमिकेतील व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. या मुख्य VIP डॅशवर बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन व्यवस्थित टायमिंगचा अभाव होता बघा. फलंदाजाचं लक्ष होतं ते वायडिश लॉंगॉनकडे, चेंडू निघून गेला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. परिपूर्ण पद्धतीने बॅटच्या अगदीच टॉपला हा चेंडू कनेक्ट झाला होता. पंचांचं बोर्ड जे आहे ते आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन गॉन. एक चांगली टोटल 5 षटकांच्या सामन्यामध्ये 65 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा मोह आणि त्या मोहामध्ये फसलाय. खूप चांगला फिनिशिंग टच दिला गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये. जर आपण विचार केला तर दीपकच्या माध्यमातून विजयासाठी 66 धावांचं लक्ष हे समोर सेट करण्यात आलेलं आहे. यानंतर होणारा सामना ज्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत, व्हेरी नेक्स्ट मॅच सूर्या मासवण विपक्ष दुकटन बोडणपाडा. दोन्ही संघांचे स्टार कर्णधार आपण यायचं आहे. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये नम्र विनंती. करतोय आपण आपल्या शुभस्ते. टॉस ची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. दोन संघांमध्ये सूर्या मासवण विपक्ष दुकटन बोडणपाडा. दोन्ही कर्णधार अगदी योग्य वेळेत त्या ठिकाणी आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. अजय भोईर एका बाजूने आणि त्यांच्या साथीने अगदी विपक्षात प्रतिस्पर्धी स्वरूपात आपण पाहू शकाल यतीन भोईर. सूर्या मासवणचा कॉल असेल. छप्पा. टॉसची प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहू शकाल. आपल्या नावे करून दाखवले ते दुकटन बोडणपाडा या संघाने. दयादादाला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचं आहे. यतीन टॉस तर आपण जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. कसं वाटतंय 9 वर्षांनंतर 1 लाखाची स्पर्धा? आज ते दिवस तुम्ही मिस करताय तेव्हा कृष्णा सातपुते आणि टीम आली होती या ठिकाणी? हो, खूप मिस करतो. तेव्हा मी 10वीला होतो आणि माझी एक्झाम होती तरी मी त्यांना बघायला आलेलो. आता पण हीच अपेक्षा आहे, आम्ही 1 लाखाचे मॅच ठेवल्यात आणि स्टार खेळाडूने यावं हीच अपेक्षा आहे आमची. काय वाटतंय किती टोटल पर्यंत तुम्ही थांबवणार? सूर्या मासवण सारखा एक टॉप कंटेंडर आहे अगदी विपक्षामध्ये. 50 ते 60 पर्यंत त्यांना मिनिमम थांबवायचा प्रयत्न करू. आणि कोणती स्टार कास्ट तुम्ही घेऊन आलेले आहेत दुकटन बोडणपाडा या संघाच्या माध्यमातून? सर्व आता म्हणजे यंग पोरं आहेत आणि आमचा स्टार गोलंदाज अमर आहे आणि बाकीचे पोरं आहेत त्यांच्या आता नावं नाही, आता नवीन आम्हाला चेहरे उतरवायचे आहेत. शेवटचा प्रश्न विचारतोय, क्रिकेटवरती तुझं किती प्रेम आहे आणि क्रिकेटने आतापर्यंत तुला काय काय दिलंय? क्रिकेटवर तर माझे अफाट प्रेम आहे आणि मी स्वतः म्हणजे YB कलेक्शन माझी टीम आहे. बहुतेक वेळा मी सातपाटी आणि माहीम आणि मी डुकटनची पण पोरांना घेऊन खेळवतो आणि असंच पुढे मी प्रयत्न करेन आणि डुकटनच्या पोरांना पण पुढे नेण्याचा प्रयत्न करेन माझ्या YB कलेक्शन टीम कडून. तर जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. यतीन आपल्या पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. अजय, प्रथम बॅटिंग करायची आहे, काय वाटतंय? हवेचा जो तर प्रखर आहे, किती टोटल पर्यंत पोहोचणार तुम्ही? 60+. 60+.
जर आपण विचार केला आपले बंधू जयेश भोईर आताच STMPL मध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिलं, तर बंधू समवेत क्रिकेट खेळताना किती मौज आतापर्यंत आपण उपभोगले आहे आणि जयेशच्या प्रवासाबद्दल काय म्हणशील? कारण ज्या स्पर्धेमध्ये तो खेळलाय ती स्पर्धा गाजून दाखवली, अगदी तुझ्याच पावले तो खेळतोय. तो जाम आता फॉर्मला आहे, त्याच्यामुळे खेळायला मजा पण येते त्या जोडीला, भावा जोडीला. मासवण संघाने जो प्रवास केलाय 2023, 24 आणि 25 मध्ये, अगदी आपण पाहतो की इंस्टाग्रामचे रील्स असतील किंवा मग फेसबुक असेल पूर्णपणे अक्षरशः हॅक करून टाकतात, कारण ज्या ठिकाणी स्पर्धेला जातात त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये आहेतच आणि बहुतेकदा अगदी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देखील घेऊन येतात. आता जी मासवण प्रीमियर लीग पार पडली तीन शब्द. मासवण सध्या ते चांगला खेळ खेळतोय आणि बक्षीस मारत जातात. शेवटचा प्रश्न विचारतोय, गावाकडून कसा सपोर्ट मिळतो? कारण की जेव्हा तुम्ही विजयी पताका रोवता गावाकडून सपोर्ट मिळतो चांगला? हो, चांगला एकदम. त्याच्या आपल्या देखील खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. अर्थातच आपण पाहू शकाल दुकटन बोडणपाडा या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. वेलकम बॅक. सलामीवीर 2 फलंदाज, एका बाजूने राजेंद्र गिंबल, त्याच्या साथीने आकाश भावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील तिसरा चेंडू घेऊन रुपेश वनगा. काय एफर्ट होता. आताचं क्रिकेट जे आहे ते प्रचंड बदललेलं आहे. पूर्वी MRIच्या चेंडूने क्रिकेट खेळलं जायचं. आता जो प्रयत्न झाला रिव्हर्स स्वीपचा, तो 5 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये देखील करण्याची कोणाची हिंमत नव्हती, परंतु आता हे बदललेलं क्रिकेट आहे. अगदी प्लेइंग 11ची जेव्हा बांधणी केली जाते पहिला प्रश्न तोच विचारला जातो. जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन असतात, तुला स्विच हिट खेळता येते का, तुला रिव्हर्स स्वीप खेळता येतो का, हे पहिले प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तरं जर निगेटिव्ह आली तर संघामध्ये स्थान मिळणं थोडंसं कठीण होऊन जातं आताच्या क्रिकेटमध्ये. फ्लिकचा फटका आहे, शुभमन गिल कॉपीबुक स्टाईलने सजवला गेलाय ऑन साईडला. खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. सुरुवात चांगली करावी लागेल. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मोठे फटके खेचावे लागतील, कारण टार्गेट मोठा आहे. 66 धावा करायच्या आहे, त्या देखील 5 षटकांमध्ये. अपरिहार्य स्वरूपामध्ये मोठे फटके झालेत. शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वरील चेंडू आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतायत विरुद्ध दिशेने. धावत असताना हा झेल प्रचंड कठीण होता, जो अंततः अयशस्वी स्वरूपामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने तामसई चे ब्लॉकबस्टर्स खेळाडू ज्यांनी पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर केवळ 5 धावा खर्च केलेले आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गावदेवी खामलोलीचं क्रिकेट. एक सपोर्टर या नात्याने रोशन राऊत यांचं कौतुक करावं लागेल. त्यांचं वय जरी कमी असलं, आताच त्यांनी आदिवासी खामलोली प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखील खूप चांगलं आयोजन तथा नियोजन करून दाखवलं होतं. रोशन राऊतेकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. एक गोड गळ्याचा तो धनी आहे आणि महाराष्ट्र अगदी संगीत कार्यक्षेत्रामध्ये रोशन राऊते यांनी जी झेप घेतली, आज सर्वांना त्याचा सार्थ अशा स्वरूपाचा अभिमान आहे. आणि फक्त ते संगीतापुरता मर्यादित राहत नाही आहेत. बघा, क्रिकेटकडे त्यांची वाटचाल आहे, सामाजिक कार्यामध्ये त्यांची वाटचाल आहे. यालाच म्हणतात ऑल राऊंडर, अष्टपैलू असं ते व्यक्तिमत्व. आता आदिवासी समाजातील काही चांगल्या खेळाडूंना देखील ते संधी उपलब्ध करून देत आहेत गावदेवी खामलोली या संघाच्या माध्यमातून. बॉलर तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये रोहित वनगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पूर्णपणे आपल्या नावे केलंय वीर बिरसा तामसई ब ह्या संघाने. लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु हा देखील झेल सुटलाय. नशिबाची थोडीफार साथ असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये 99% मेहनत आणि 1% जो असतो तो नशिबाचा असतो, परंतु तो 1% कोणत्या संघाच्या बाजूने आहे ते देखील महत्वाचं आहे. लक फॅक्टर. लान्स क्लुझनर काय खेळला होता 1999च्या विश्वचषकामध्ये. जबरदस्त 7व्या क्रमांकावरचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज, परंतु एक चुकी जी हर्षल गिब्सने केली, त्या चुकीमुळे दक्षिण आफ्रिका मात्र विश्व चषकापासून दूर राहिला आणि तेव्हापासून आजतागायत ते स्वप्न अधुरच राहिलेलं आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये या छोट्या मोठ्या गोष्टींचं महत्त्व जे प्रचंड मोठं आहे. जीवनदान मिळालंय, झेल सुटलाय
7 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर रोहित वनगा षटकातील 3रा चेंडू घेऊन. इथे आपण पाहू शकाल डाऊन दी लेग खराब स्वरूपातील चेंडू आहे. वाईट बॉल. खूप चांगलं डिसिप्लिन तुम्हाला दाखवावं लागतं जर वाईट चेंडू रिलीज करायचे नसतील. एक गोलंदाज या नात्याने शोल्डर स्विंग करत असताना अँगल क्रिएट करत असताना ते कंट्रोल रिलीज आणि ट्रिगर मोमेंटला प्रचंड आवश्यक मानलं जातं आणि ते कंट्रोल मात्र ढासळलं रोहित वनगाचं. अतिशय संत सुरुवात. मोठे फटके अपरिहार्य झालेले आहेत या मॅच मध्ये. कुठे ना कुठे जो डिफेन्सिव्ह माइंडसेट आहे तो चेंज करावा लागेल फलंदाजांना. लॉफ्ट केलंय वाईड इस्ट लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदीच सेंटरला केंद्रस्थानी हा झेल परिपूर्ण केला जातोय. फलंदाज राजेंद्र गिंबलच्या खेळीस येथे मात्र सुरंग गॉन. अतिशय बहारदार अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वीर बिरसा तामसई ब सध्या पूर्णपणे मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलेला आहे. येथे एक चांगली मॅच विनिंग इनिंग घ्यावी लागेल फलंदाजाला. काय जबरदस्त फटका आहे. के राहुल कॉपीबुक स्टाईलने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या परिक्षेत्रामध्ये ग्रेट शॉट. षटकार 6 धावा. स्वप्नील गिंबल ब्रँडेड सिक्सर. टोन आला होता स्वप्नील. तत्पूर्वी आपण पाहू शकाल अधिकृत अशी 2 षटके जी परिपूर्ण दिशेने समारोपाकडे वाळलेले आहेत आणि फलकावरती आपण पाहू शकाल 14 धावा सजलेले आहेत. येथून विजयासाठी तब्बल 52 धावांची आवश्यकता आहे. तुमच्याकडे केवळ 18 चेंडूंचा खेळ हा उर्वरित राहिलेला आहे. झगडावं लागेल या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल. गावदेवी खामलोली या संघाला हा संघर्षाचा काळ आहे. आयुष्यामध्ये संघर्ष ही भूमिका प्रचंड आवश्यक आहे. तुम्हाला जर स्वतःचं कर्तृत्व निर्माण करायचं असेल तर मेहनत आणि त्या मेहनतीला बुद्धिचातुर्याची जोड या 2 संकल्पना प्रचंड आवश्यक मानल्या जातात. त्या समवेत चांगला आत्मविश्वास तुमच्याकडे असावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये एक क्रिकेटपटू या नात्याने जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा एका चांगल्या बॉडी लँग्वेजने चांगल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्हाला त्या मॅचच्या दिशेने वाटचाल करायची असते आणि तेच येथे करावं लागेल. संघर्षात्मक भूमिका. 18 चेंडू आणि 52 धावा च्या आवश्यक आहे त्या मॅच मध्ये. कारण जन्म आणि मृत्यू ही 2 टोकं आहेत मानवी आयुष्याची आणि मधल्या कार्यकाळामध्ये जे कर्तृत्व तुम्ही गाजवता ते कर्तृत्व तुमच्या अगदी आयुष्याची सर्व काही पुंज असते. हे कधी विसरू नका. आणि म्हणूनच आयुष्यामध्ये कर्तृत्व गाजवत असताना स्वतःच्या फोटोवर जोपर्यंत हार चढत नाही तोपर्यंत हार ही कधीच म्हणायची नाही. यावेळेस आपण पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू सरळ निघून येतोय. डीप थर्डमॅन झोन मध्ये चौकार. 4 धावा. कन्सिस्टंट राहावं लागेल. धावा कुठून येवोत कशा येवोत धावा येणं खूप गरजेचं आहे. गावदेवी खामलोली या संघाकरिता. फुलटॉस होता. फलंदाज येथे व्यवस्थित खेळू शकला नाही या चेंडूला. पंचांचं बोट देखील आपण पाहू शकाल. येथून मात्र आकाशाकडे स्थिरावलं गेलाय. आणखीन एक हादरा लागतोय गावदेवी खामलोली या संघाला. फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता परंतु फलंदाजाने थोडीशी घाई केली. आडवा पट्टा क्रिकेटच्या खेळामध्ये प्रचंड धोकादायक मानला जातो. अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं आणि तोच आडवा पट्टा मात्र समोर घेऊन आला बॅटर आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. अगदीच तंबूच्या आश्रयाला त्याला धाडलं गेलंय.
धावसंख्या आपण पाहू शकाल प्रोग्रेस कार्डवरती 19 ऑन बोर्ड, 19 धावा सजलेल्या आहेत, 66 धावांच्या प्रत्युत्तर दाखल. हवं असलेलं प्रदर्शन मात्र करता आलेलं नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जोगेश किंबल. हा देखील अर्ध्या पिचवरचा चेंडू होता, व्हाईट बॉल. फलंदाज थोडीशी घाई करतात या मॅचमध्ये. जर आपण नीट निरीक्षण केलं, जरी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरुवात करत असला तरी देखील जो अनुभव तुमच्याकडे आहे त्या अनुभवाची शिदोरी ही कधी विसरायची नसते. यावेळेस मात्र खूपच चांगलं टायमिंग जुळून आलं. वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दशरथ पाटील तामसाईचा ब्रँड काय जबरदस्त चाणाक्षपणा त्याने दर्शवला. अगदीच 100% आपला देत असताना संघाकरिता एक क्षेत्ररक्षक या नात्याने तुमची भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. आपण नेहमीच पाहतो गोलंदाजी आणि फलंदाजी हे फक्त क्रिकेट नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला टिकून राहण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करत राहावं लागतं. बऱ्याच स्पर्धांमधून अनेक संघांची जी पिछाट आहे ती खराब क्षेत्ररक्षणामुळे होत असते. ऑन साईडला सजवलेला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणखीन एक झेल सुटलाय आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल हळूवार पद्धतीने धावफलक मात्र पुढे सरसावत असताना जाऊन विसावलेला आहे. 24 या अंकावर षटक क्रमांक 3 आहे प्रगती पथावर. क्षेत्ररक्षण हा जो टॉपिक आहे, खरं तर 24 सप्टेंबर 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन ठरले 20 षटकांच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका या देशामध्ये, तेव्हा पुढे जाऊन त्यांनी जास्तीत जास्त क्षेत्ररक्षकांना आपल्या संघामध्ये स्थान दिलं. त्याचं कारण खूप मोठं होतं. इथून आपण पाहू शकाल पुनश्च एकदा खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 25 धावा आहेत फलकावर. अधिकृत स्वरूपामध्ये चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिले तर आतापर्यंत षटकातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 25 प्रोग्रेस कार्डवरती 25 धावा. बॉलर तयार. बॅकफुटला येऊन एक लॉफ्टेड स्ट्रोक डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खूप सुंदर झेल जो परिपूर्ण केला जातोय आपल्या संघाकरिता. दर्जेदार क्षेत्ररक्षण फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय. येथून विजयासाठी जर आपण पाहिलं तर 41 धावा 12 चेंडूंमध्ये करायच्या आहेत. क्षेत्ररक्षण या विषयाबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर 24 सप्टेंबर 2007 मध्ये जेव्हा भारत विश्व विजेता बनला, पुढे जाऊन BCCIने निर्णय घेतला की महेंद्रसिंग धोनीकडे 50 षटकं आणि समवेत टेस्ट क्रिकेटचं देखील कर्णधार पद आपण देऊ आहे. तो प्रत्येक सामन्यामध्ये धावा करेल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. एक चांगला गोलंदाज प्रत्येक सामन्यामध्ये विकेट घेईल याची देखील गॅरंटी आपण देऊ शकत नाही. परंतु एक चांगला क्षेत्ररक्षक जो आहे तो प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला धावा वाचवून देऊ शकतो. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी करून चालत नाही, तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण हे करावंच लागतं. त्याला पर्याय नाहीये. काय जबरदस्त चेंडू होत. सध्या सामना जो आहे तो पूर्णपणे फसलेला आहे गावदेवी खमलोली या संघाकरिता. फलकावरती केवळ 27 धावा झालेल्या आहेत. इथून आपण पाहू शकाल आणखीन एक डॉट चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. पूर्णपणे वन वे ट्रॅफिक या सामन्याची स्थिती. पारडं जड झालेला आहे वीर बिरसा वॉरियर्स तामसाई ब या संघाचं. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बहारदार गोलंदाज बनून समोर येतोय. उगाच मोठ्या स्पर्धेमध्ये संधी दिलेली नाहीये. भावेश भुयाळ्या गोलंदाजाला अतिशय बहारदार स्वरूपाची गोलंदाजी या ठिकाणी हाताळलेली आहे. अधिकृत अशी 4 षटके जे आपल्याला पाहायला मिळतात अगदीच समारोपाच्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहेत. बॉलर तयार. हा देखील ऑफसाइड द ऑफ स्टंप पिचिंग असलेला चेंडू पाहायला मिळतोय. अ ग्रेट बॉल.
6 चेंडू 38 धावा. अशक्य प्राय वाटणारं आव्हान समोर आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. संकेत वनग्याला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार झालाय. लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार योगेश गिंबाल्याच्या बॅट मधून एक घाणाघाती प्रहार या ठिकाणी केला जातोय. ग्रेट शॉट, परंतु थोडासा उशीर झालाय हे फटके येता कारण आता 5 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या या परिक्षेत्रामध्ये अतिशय कठीण असं हे आव्हान. सोडून दिलंय चेंडूला. वाईड स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग. पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर 3 महिन्यांपूर्वी जो इतिहास घडला, ब्रँड ऑफ सावरे अनिकेत हरवटे याच्या माध्यमातून 6 चेंडू 36 ची आवश्यकता होती. आणखीन एक मोठा फटका मात्र जरूर सजवला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये झेल देखील सुटतोय. आणि तत्पूर्वी दोन्हीही फलंदाज जे केवळ सिंगललाच त्या ठिकाणी प्राधान्य देत आहेत, परंतु येथे आपण पाहू शकाल अगदीच औपचारिकतेकडे वळालेला हा सामना आहे. आराम के साथ इथून विजय होऊ शकतोय. वीर बिरसा तामसई हा संघ. एक तर्फी सामना बघायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये हवी तशी सुरुवात करता आली नाही गावदेवी खामलोली या संघाला आणि त्या कारणास्तव इथे मात्र फसलेले आहेत. परंतु खचून जाऊ नका मित्रांनो. क्रिकेटमध्ये यश आणि अपयश, हार आणि जीत या दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. आणखीन एक बहारदार फटका तर आहे. भावेश भुयाळाचा चांगला प्रयत्न होता मिड विकेटच्या झोनमध्ये, परंतु त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार आलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर 42 या अंकावर. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ उर्वरित आणि 24 धावांचं महाकाय आव्हान जे समोर आहे. वन्स अगेन लॉफ्ट केलंय. भावेश भुयाळ त्या ठिकाणी तैनात आहेत आणि यावेळेस मात्र लिलया रीतीने सुजलाम सुफलाम अशा या चामुंडा क्रिकेट स्टेडियममध्ये झेल परिपूर्ण करतायत. एक तर्फी सामना राहिला. रुपेश वनगाच्या बॅटमधून ज्या 27 धावा आल्या प्रचंड वेगाने, 270चा त्याचा स्ट्राईक रेट होता आणि या 270च्या स्ट्राईक रेटने ज्या 27 धावा आल्या तिथून मात्र सावरूच शकला नाही तो गावदेवी खामलोलीचा संघ. आणि इथून आपण पाहू शकाल अगदीच विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय वीर बिरसा तामसई ब. चांगली कामगिरी. ऑफ ब्रेकचा प्रयत्न होता. चेंडूवरती बोटं फिरवली होती. बऱ्याचदा आपण पाहतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्विंगचा उल्लेख केला जातो, परंतु टेनिस बॉलमध्ये कधीही स्विंग होत नसतो, कारण टेनिसचा चेंडू फक्त स्पिन होऊ शकतो. स्विंग ही संकल्पना जी आहे ती लेदरसाठीच आहे, कारण प्रचंड शाईन असते लेदरच्या चेंडूवर, परंतु बऱ्याचदा हा उल्लेख केला जातो काही ठिकाणी. म्हणून आपण पाहू शकाल की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फक्त टर्न आहे. पाण्याची सुव्यवस्था जी मैदानाच्या आतमध्ये केली जावी. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करून घ्या लाईनअप करून. हे आपणास नम्र विनंती स्पर्धेअंतर्गत करीत आहोत. विजयाच्या लक्ष शुभेच्छा वीर बिरसा वॉरियर्स तामसई ब या संघाला. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. दशरथ पाटील यांनी चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र रुपेश वनगा नावाचं वादळ आलं. 10 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या आणि आपल्या संघाला 65 या एका आकर्षक टोटलपर्यंत नेऊन ठेवलं. अँड हार्ड लक गावदेवी खामलोली. व्हेरी नेक्स्ट मॅच असणार आहे त्यांच्या विपक्षामध्ये सूर्या मासवण. असे 2 संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे देखील आपण वळणार आहोत. सामनावीर खेळाडू अगदी काहीच क्षणांमध्ये, नो डाऊट अबाउट इट, मिस्टर रुपेश वनगा सामनावीर खेळाडू आपण यायचा आहे. काय जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये देखील अगदीच चांगली कामगिरी करताना बघायला मिळाला. 1 विकेट त्याने आपल्या नावावरती कोरले आणि फलंदाजीमध्ये 10 चेंडूंमध्ये 27 धावा त्याच्या बॅटमधून